नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतातील कोणत्या रेल्वे स्टेशनला युनेस्कोचा एशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा पुरस्कार देण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच भायखळा रेल्वे स्टेशनला हा युनेस्कोचा एशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. नुकताच रोहिणी आयोगाने आपला अहवाल राष्ट्रपतींना सादर केला आहे, तर या रोहिणी आयोगाची स्थापना कधी करण्यात आली होती? तर हा जो आयोग आहे याची स्थापना 2 ऑक्टोबर 2017 मध्ये करण्यात आली होती. आणि या आयोगाच्या स्थापनेमागचं कारण काय आहे? तर ओबीसी आरक्षणाचा लाभ त्यातील विविध उपजातींना मिळावा यासाठी या आयोगाची स्थापना करण्यात आली होती व स्थापनेपासून या आयोगाला 14 वेळा मुदतवाढ देण्यात आल्यानंतर शेवटी आता 31 जुलै रोजी या आयोगाने आपला अहवाल राष्ट्रपतीकडे सादर केलेला आहे. मित्रांनो, सध्या ओबीसी समाजाला 27% आरक्षण दिलं जात असलं तरीही केंद्रीय सूचीतील सुमारे 2600 जातींना त्याचा लाभच मिळत नाही. त्यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने 2015 मध्ये ओबीसी मध्ये समाविष्ट असलेल्या जातींना आरक्षणाचे समान लाभ देण्याची शिफारस केली होती आणि त्यानंतर केंद्र सरकारने या आयोगाची स्थापना केलेली आहे. ही रोहिणी यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या, त्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश बनणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. या आधीच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं की भारतामध्ये प्रथमच जागतिक कॉफी परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे. तर यासाठीचा जो मॅस्कॉट आहे त्याला काय नाव देण्यात आलं आहे? इमेज मध्ये तुम्हाला दिसतच असेल, हा जो मॅस्कॉट आहे याला कॉफी स्वामी असं नाव देण्यात आलेलं आहे. काय नाव देण्यात आलेलं आहे? तर कॉफी स्वामी असं या मॅस्कॉटला नाव देण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, ही जी परिषद आहे यावर एक्झाम मध्ये तुम्हाला नक्की एक प्रश्न विचारण्यात येईल, कारण 2016 नंतर प्रथमच या परिषदेचं आयोजन करण्यात येत आहे. ते सुद्धा भारतामधील बेंगलोर येथे ही परिषद आयोजित करण्यात येत आहे. व या परिषदेची थीम काय आहे? तर सस्टेनेबिलिटी थ्रू सर्क्युलर इकॉनॉमी अँड रिजेनरेटिव्ह ऍग्रिकल्चर अशी याची थीम आहे. व या परिषदेचे ब्रँड अँबॅसिडर कोण असतील? तर रोहन बोपन्ना हे या परिषदेचे ब्रँड अँबॅसिडर असतील. मित्रांनो, ही परिषद प्रथम 2001 मध्ये युके मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर 2005 मध्ये ब्राझील, 2010 मध्ये ग्वाटेमाला आणि 2016 मध्ये इथिओपियामध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. हिजाब परिधान करून फुटबॉल वर्ल्ड कप मध्ये खेळणारी पहिली खेळाडू कोण ठरली आहे? तर आता हिजाब परिधान करून फुटबॉल वर्ल्ड कप मध्ये खेळणारी नोहेला बेंझिना ही पहिलीच खेळाडू ठरलेली आहे. त्या सध्या कोणत्या देशाकडून खेळत आहेत? तर मोरोक्को कडून खेळत आहेत आणि त्यांनी आपला पहिला सामना दक्षिण कोरिया विरुद्ध खेळलेला आहे. मित्रांनो, याआधी 2014 मध्येच फिफाने हिजाब परिधान करून खेळण्यावरील बंदी उठवली होती आणि त्यानंतर आता 2023 मध्ये वर्ल्ड कप मध्ये हिजाब परिधान करून खेळणाऱ्या नोहेला बेंझिना या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. बरं, हा जो महिला फुटबॉल वर्ल्ड कप आहे याचं आयोजन कुठे करण्यात येत आहे? तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 2 देशांमध्ये याचं आयोजन करण्यात येत आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, सध्या येस फॉंगॉन कोन्याक पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेले आहेत. ते आता राज्यसभेच्या पीठासीन म्हणजे स्पीकर म्हणून कार्य करणाऱ्या नागालँडच्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. याआधी त्या राज्यसभेतील उपाध्यक्षांच्या पॅनेलचा हिस्सा बनलेल्या आहेत व या पॅनेलचा हिस्सा बनणाऱ्या सुद्धा त्या नागालँडच्या पहिल्याच महिला आहेत. आणि मार्च 2022 मध्ये नागालँडमधून राज्यसभा खासदार म्हणून निवडून आलेल्या हॉंगनॉंग कोन्याक या पहिल्याच महिला ठरल्या होत्या. प्रश्न क्रमांक 4 पहा. अलीकडेच आता वक्कम पुरुषोत्तम यांचे वयाच्या 96व्या वर्षी निधन झाले आहे, तर त्यांनी कोणत्या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्षपद भूषवले होते? तर आता हे जे वक्कम पुरुषोत्तमन आहेत यांनी केरळ राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कार्य केलेलं आहे. ते 1982 ते 1984 आणि 2001 ते 2004 दरम्यान केरळच्या विधानसभेचे अध्यक्ष होते. याबरोबरच त्यांनी 1971 ते 1977, 1980 ते 1981 आणि 2004 ते 2006 या काळात केरळ सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आणि त्यांनी मिझोराम या राज्याचे राज्यपाल पद व अंदमान आणि निकोबारचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून देखील कार्य केलेलं आहे. यासह अजून एक निधन वार्ता नोट करून घ्या. आता नुकतेच बॉलिवूड दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचं वयाच्या 57व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांना त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लगान आणि हम दिल दे चुके सनम या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी 4 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना 2 वेळा फिल्मफेअर आणि 4 वेळा आयफा पुरस्कारही मिळालेला होता. प्रश्न क्रमांक 5 पहा. नॅकच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नॅकच्या संचालकपदी गणेश कन्नबिरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ते आता पुढील 5 वर्षासाठी नॅकचे संचालक असतील. आणि तसेच यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे संस्थापक संचालक म्हणून देखील कार्य केलेलं आहे. ते या पदावर 2018 ते 2023 या 5 वर्षासाठी कार्यरत होते. बरं, आता हे जे नॅक आहे याचं फुल फॉर्म काय आहे, तर नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडिटेशन कौन्सिल असं याचं पूर्ण स्वरूप आहे. याची स्थापना 1994 मध्ये UGC द्वारे भारतातील उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन आणि मान्यता यासाठी करण्यात आली होती व या कौन्सिलचं मुख्यालय बेंगलोर येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. कोणाच्या हस्ते RECEIC ची सुरुवात करण्यात आली आहे? तर आता हे जे RECEIC आहे याची सुरुवात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी चेन्नई येथे पार पडलेल्या 4थ्या G20 पर्यावरण आणि हवामान शाश्वत बैठकीमध्ये केलेली आहे. या RECEIC चं फुल फॉर्म काय आहे, तर रिसोर्स इफिशियन्सी सर्क्युलर इकॉनॉमी अँड इंडस्ट्री कोअलिशन असे याचं पूर्ण स्वरूप आहे व यामध्ये 11 वेगवेगळ्या देशात मुख्यालय असलेल्या 39 कंपन्यांचा समावेश आहे. आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेला आहे, तर कोणत्या राज्यातील जेदीबुट्टा साडीला GI टॅग देण्यात आला आहे? तर आता जी जेदीबुट्टा साडी आहे याची निर्मिती तामिळनाडू राज्यामध्ये केली जाते. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तामिळनाडू राज्यातील जेदीबुट्टा साडीला GI टॅग देण्यात आलेला आहे. मित्रांनो, याबरोबरच तामिळनाडूमधील चादिरी नामकट्टी आणि कन्याकुमारी मॅटिकेला सुद्धा GI टॅग देण्यात आलेला आहे. याबरोबरच इतर राज्यातील काही उत्पादनांना सुद्धा GI टॅग मिळालेला आहे, ते सुद्धा नोट करून घ्या. आग्र्यामधील लेदर फुटवेअर, राजस्थानमधील नाथद्वार पिचवाय पेंटिंग, जम्मू काश्मीरमधील मुश्क बुर्जी तांदूळ आणि राजौरी चिकरी वूड क्राफ्टला GI टॅग मिळालेला आहे. बिहारमधील मार्चा तांदूळ, तर गोवा राज्याच्या आक्सेची वांगिम म्हणजेच आक्साईम वांगी आणि 7 शिरोभेनो या भाजीला GI टॅग देण्यात आलेला आहे. आणि कोणत्याही उत्पादनाला जो GI टॅग देण्यात येतो तो किती वर्षासाठी असतो, तर तो GI टॅग 10 वर्षासाठी देण्यात येत असतो. प्रश्न क्रमांक 8 पहा. अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेले वाजपेयी द एसेंट ऑफ द हिंदू राईट 1924 to 1977 या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आता हे जे पुस्तक आहे हे अभिषेक चौधरी यांनी लिहिलेलं आहे. महत्वाचं पुस्तक आहे, लक्षात ठेवा. वाजपेयी द एसेंट ऑफ द हिंदू राईट 1924 to 1977 या पुस्तकाचे लेखक हे अभिषेक चौधरी हे आहेत. याआधी सुद्धा काही महत्वाचे पुस्तक प्रकाशित झालेले आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. अनिता भरत शाह यांनी कलर्स ऑफ डिवोशन हे पुस्तक लिहिलेलं आहे. AK भट्टाचार्य यांचं इंडियाज फायनान्स मिनिस्टर, TN शेषन यांचं थ्रू द ब्रोकन ग्लास, रामचंद्र मूर्ती कोंडू भाटला यांचं NTR अ पॉलिटिकल बायोग्राफी, फिरोज वरुण गांधी यांचं द इंडियन मेट्रोपोलिस, रस्किन बॉन्ड यांचं द गोल्डन इयर्स, कस्तुरी रे यांचं द्रौपदी मुर्मू फ्रॉम ट्रायबल हिंटरलँड्स टू रायसिना हिल्स, तर KK शैलजा व मंजू सारा राजन यांनी माय लाईफ ॲज अ कॉम्रेड हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. कोणत्या राज्यातील रस्त्यांच्या सुधारणांसाठी एशियाई विकास बँकेद्वारे $295 दशलक्ष कर्ज देण्यात येत आहे? तर नुकतीच आता एशियाई विकास बँकेने बिहार राज्यातील रस्त्यांच्या सुधारणांसाठी $295 दशलक्ष कर्ज मंजूर केलेलं आहे व या कर्जाद्वारे बिहारमधील सुमारे 265 किलोमीटर राज्य महामार्ग हे हवामान आणि आपत्ती प्रतिरोधक डिझाईनद्वारे अपग्रेड करण्यात येणार आहे. आता ही जी एशियाई विकास बँक आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती, तर 19 डिसेंबर 1966 मध्ये या बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. याचं मुख्यालय फिलिपिन्स मधील मनिला येथे आहे व सध्या याचे अध्यक्ष हे M असाकावा हे आहेत. आणि या बँकेचे एकूण किती देश सदस्य आहेत, तर 68 देश हे या बँकेचे सध्या सदस्य आहेत. प्रश्न क्रमांक 10 पहा. खालीलपैकी कोणत्या कंपनीने श्रीनगरमधील दाल सरोवरावर आपले पहिले तरंगते स्टोअर सुरू केले आहे? तर आता हे पहिले तरंगते स्टोअर हे Amazon इंडियाने सुरू केलेलं आहे आणि या स्टोअरची स्थापना आय हॅव स्पेस या कार्यक्रमाअंतर्गत करण्यात आलेली आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारतातील पहिली ऑनलाईन गेमिंग अकादमी कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होईल त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.